यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागीय केंद्रांच्या निगराणीखाली पदवी आणि पदव्युत्तर हिवाळी परीक्षा 7 जानेवारी 2026 पासून आयोजित करण्यात आलेल्या असून महाराष्ट्रातील विद्यार्थी हा शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा आणि नोकरी करून त्याला त्याचे काम करत दूरस्थ शिक्षण घेता यावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या विद्यापीठाअंतर्गत विविध प्रकारचे अभ्यासक्रम चालू करण्यात आले आहेत। त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची हमी देखील याच विद्यापीठाअंतर्गत देण्यात आलेली आहे। पण याच विद्यापीठात जे पुस्तक उत्तमरित्या तज्ञ लोकांकडून दर्जेदार पुस्तके तयार करून घेतले जातात, त्याच पुस्तकांची विल्हेवाट विद्यार्थी कॉपीसाठी वापरून अत्यंत दर्जेदार अशा पुस्तकांचा सत्यानाश केला जातो। नांदेड विभागीय केंद्राच्या वतीनं 4 जिल्ह्यांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील अभ्यास केंद्र चालवले जातात। अक्षरशः नकलांचा महापूर आणि त्यापेक्षा भयानक परिस्थिती डोळ्याला पाहवत नाही। बऱ्याच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना बसण्याची सुद्धा सोय नाहीये, महिला स्वच्छतागृह नाहीयेत, एका डेस्कवर 2 विद्यार्थी बसवले जातात, मोबाईलचा सर्रासपणे वापर, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पक्की इमारत नाही, मुदखेड तालुक्यातील मित्रांच्या नेमणुका करणं, त्याचबरोबर वरिष्ठ बहिस्थ परीक्षांना फोन करून तुला कोणते परीक्षा केंद्र देऊ म्हणून फोन करून त्यांना त्यांच्या सोयीने आणि आर्थिक लाभ जिथे जास्त मिळतो तिथे देणं, असे भ्रष्ट धंदे आणि नातेवाईकांना बोलावून काम देणं, जे गरजवंत काम करण्यास इच्छुक आहेत त्यांना डावलणं, जातीयवाद करणं, नियमानुसार काम करत असल्याचं दाखवणं मात्र प्रत्यक्षात वेगळेच चित्र असा डॉक्टर यशवंत कलेपवार यांचा गोरखधंदा चालू असून त्याचबरोबर परीक्षेच्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून 500 ते 1000 रुपये घेऊन विद्यार्थ्याला कॉपी करण्यासाठी परवानगी कॉलेज आणि वरिष्ठ बहिस्थ परीक्षकांकडून दिल्या जात आहेत। या परीक्षा काळामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल केली जाते। मग अशा नको त्या ठिकाणी विभागीय केंद्रांचे परीक्षा सेंटर का देण्यात येतात? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला काय साध्य करायचं आहे ते मात्र अजूनही गुपितच आहे। नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार हे मुखेड तालुक्यातील असून त्याच तालुक्यावर त्यांचं खूप प्रेम असतं। दुसऱ्या तालुक्याला सवतीची वागणूक देतात। त्यांच्या जवळच्या प्राध्यापक मंडळींना परीक्षा कामांमध्ये सोबत घेणं आणि दुसऱ्या केंद्रांवर विनाकारण जाऊन त्रास देणं, स्वतःच्या ओळखीच्या मित्राच्या परीक्षा सेंटरला भेट न देणं, अशा प्रकारची विविध कामे विभागीय केंद्रात घडतात। या कारणांसंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबाबतीत लेखी खुलासा देऊनही कुठलीच कारवाई करण्यात येत नाहीये। म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याबरोबरच विद्यापीठ प्रशासनही भ्रष्टाचारामध्ये सामील आहे का असा प्रश्न पडतो। बऱ्याच केंद्रांवर नकलांचा महापूर चालू असून विद्यापीठ प्रशासन यावर काय कारवाई करतं का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।